जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे। गावातील पंशीराम सस्त्या यांच्या 27 वर्षीय पत्नी रियानी पंशीराम सस्त्या यांनी काल बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी घरच्या घरी प्रसूती दरम्यान 3 मुले आणि एका मुलीला जन्म दिला। कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधेविना झालेल्या या प्रसूतीनंतर माता व 4ही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी जळगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून आई आणि 4ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले। मात्र 4ही बालकांचा जन्म मुदतीपूर्व झाल्याने त्यांचे वजन सुमारे 900 ग्रॅम ते 1 किलो इतके असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे पुढील विशेष उपचार व नवजात अतिदक्षता सेवेची गरज लक्षात घेऊन त्यांना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रसूती लाखो ते करोडो प्रसूतीपैकी एखाद्याच वेळी घडतात। अशा परिस्थितीत मुदतीपूर्व प्रसूतीमुळे नवजात बालकांचे वजन कमी असणे ही सामान्य बाब असते। सध्या खामगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व 4ही नवजात बालकांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। विशेष म्हणजे रियानी पंशीराम सस्त्या यांना यापूर्वी 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्ये आहेत। आता या प्रसूतीत 3 मुले आणि एका मुलीचा जन्म झाल्याने त्यांच्या कुटुंबात एकूण 7 अपत्ये झाली आहेत। आदिवासी भागातील अत्यंत मर्यादित सुविधा, घरच्या घरी झालेली प्रसूती आणि त्यानंतर माता व 4ही बालकांची प्रकृती स्थिर राहिल्याने ही घटना संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, जळगाव। तर काल आमच्याकडे जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील एकाच वेळी 4 बाळा जन्मलेले आले। ते कमी वजनाचे आणि कमी दिवसाचे होते। जवळपास 900 ग्रॅम वजन होतं त्यांचं आणि श्वास घ्यायला भरपूर त्रास होत होता त्यांना आणि जवळपास त्यांची कंडिशन अत्यंत सिरियस होती काल। तर काल आपण त्यांना कालच ॲडवाईस केलं होतं रेफर करायला, परंतु त्यांची जाण्याची तयारी नव्हती आणि काल आपण सर्व इमर्जन्सी उपचार केले त्यांचे आणि त्या 4ही बेबींची प्रकृती आज कालपेक्षा बरी आहे। पण ते कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यांची फुफ्फुसांची वाढ एवढी झालेली नाही आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता कधीही पडू शकते। त्यासाठी आपल्याला त्यांना आपण पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पाठवलेले आहे। बाकी कालपेक्षा आज 4 बाळांची प्रकृती ही चांगली आहे।